Hello dear students, welcome to the e-learning platform. I, Rohan Patil, will explain you how to draw an isometric view taking O as an origin, right? Now let's see a problem. Figure shows front view and side view of an object. Draw an isometric view taking O as an origin, right? आपल्याला या फिगरमध्ये फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस टू व्ह्यूज आपल्याला 3D ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. आयसोमेट्रिक म्हणजे काय, 3 डायमेन्शनल व्ह्यू तयार करायचा आहे, राईट. हे दोन व्ह्यू बघितल्यानंतर त्याचे बेसिक 3 डायमेन्शन्स आहेत ते पहिला काढून घ्यायचे, राईट. त्यात कुठले कुठले आहेत, लेंथ, हाईट आणि विड्थ, राईट. टोटल लेंथ किती दिली आहे कंपोनंटची, 60. फ्रंट व्ह्यूला आपल्याला लेंथ दिसते आणि हाईट दिसते. टोटल हाईट किती आहे, 20 + 20 40 40 50 60 70. टोटल हाईट किती झाली आपली, 72 इज द हाईट. आणि टोटल विड्थ किती आहे आपली कंपोनंटची, 50, राईट. हे आपल्याला 3 डायमेन्शन्स मिळाले. त्यानंतर काय करून घ्यायचं, एक हॉरिझॉन्टल लाईन रँडमली ऑफ एनी लेंथ प्लॉट करून घ्यायचं. नेक्स्ट त्या पॉईंटवर रँडमली कुठेही एक पॉईंट लोकेट करून घ्या, राईट. ते केल्यानंतर प्रोटॅक्टरचं सेंटर जो काय तुम्ही पॉईंट लोकेट केला आहे तिथे ठेवा. आयसोमेट्रिक काढताना आपला अँगल किती असतो, 30 डिग्री. या साईडला 30 डिग्री असतो, इकडच्या साईडला 30 डिग्री आणि ही 90 डिग्रीचा पॉईंट, राईट. ते लोकेट केल्यानंतर ओरिजिनचा जो काय पॉईंट आहे त्या पॉईंटपासून ते जे काही लाईन्स तुम्ही कनेक्ट केले, प्लॉट केलेले 30 डिग्रीची लाईन पॉईंट, तिथून हे सगळे लाईन्स कनेक्ट करून घ्यायचे, राईट. आणि जी काय व्हर्टिकलची लाईन आहे तोही पॉईंट कनेक्ट करून घ्यायचा. हे कनेक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे काय लेंथ, विड्थ आणि हाईट आहे त्याचा बॉक्स करून घ्यायचं आहे, राईट. हा आपला काय आला, ओरिजिन पॉईंट आला. आता हा जो काय फ्रंट व्ह्यू आहे माझा, ओरिजिनच्या कुठल्या साईडला दिसणार आहे, राईट हँड साईडला दिसणार, राईट. सो राईट हँड साईडला इथं माझं टोटल लेंथ किती येणार आहे, 60, राईट. सो मी इथं ठेवलं ओरिजिनच्या इथं आणि 60चा पॉईंट मार्क करून घेतला, राईट. टोटल विड्थ किती दिली आहे मला कंपोनंटची, 50. सो तुम्ही 50 घेतला, लोकेट करून घेतलं. टोटल हाईट किती आहे म्हणजे कंपोनंटची, 72, राईट. सो ते मी 72 घेतो. 70 71 आणि 72, दॅट इज 71 अँड 72, राईट. हे जे काय पॉईंट्स मिळाले त्या पॉईंटपासून मला आता बॉक्स करायचं आहे. कीप इन माइंड दॅट फॉर आयसोमेट्रिक व्हर्टिकल लाईन्स आर ऑलवेज अँड व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन आर टू पास this line. For this line 30 degree is to parallel line, and from this side 30 degree parallel line, right. So the angle is 30 degree. आता आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स करायचं, राईट. बॉक्स करताना ही जी काही लाईन आहे या लाईनला पॅरल, व्हर्टिकल लाईनला पॅरल, इकडचा जो काय आहे तो पॉईंट व्हर्टिकली अपवर्ड. सिमिलरली ही जी काय व्हर्टिकल लाईन आहे इकडचा जो काय तुम्ही विड्थ घेतलेला आहे त्याचा पॉईंट, राईट. आता 30 डिग्रीचा जो काय पॉईंट आहे त्या लाईनला पॅरल हा पॉईंट इकडे पास करून घ्या. सिमिलरली इकडचा जो काय आपला 30 डिग्रीचा पॉईंट आहे या लाईनला पॅरल तो पॉईंट इकडे पास करून घ्या, राईट. आता नेक्स्ट तो बॉक्स वरचं कम्प्लीट करायचं. परत त्याला सिमिलरली सेम प्रोसेस यूज करायची. जी काय 30 डिग्रीची लाईन आहे आपली त्या लाईनला पॅरल, इथून एक फेंट लाईन. सिमिलरली या लाईनला पॅरल फेंट लाईन, राईट. याला लक्षात. आता आपण काय करून घेतलं, बॉक्स तयार करून घेतला. जे अनवॉन्टेड लाईन आहे ते मी रब करून घेतले. आता आपल्याला जे काय पार्ट द्या, आता आपल्याला हा जो काय इकडे हा डार्क पोर्शन आहे हा एवढा, तेवढं फक्त प्रोजेक्शन काढून घ्यायचं. फेंटमध्ये असा एल शेप पहिला मी प्रोजेक्शन काढून घ्या. हे जे डॉटेड दाखवले ते म्हणजे काय आहेत, हिडन पार्ट आहेत, राईट. सो पहिला जो डार्क पार्ट आहे त्याचा मी प्रोजेक्ट, इथून ही जी काय विड्थ आहे टोटल 50 डार्क दिसते, राईट. सो या पॉईंटपासून इकडे टोटल 50 डार्क. ही टोटल हाईट किती आहे, 70. पण इथं मध्ये स्लॉट आहे त्यामुळे ही वरची जी काय लाईन आहे ती मी फक्त कनेक्ट करून घेतो थोडंसं फेंटमध्ये. इकडून टोटल विड्थ किती दिलेली आहे आपल्याला, 20, राईट. इथे ठेवा, तो पॉईंट लोकेट करा. सिमिलरली ही जी काही लाईन आहे या लाईनला पॅरल तो पॉईंट इकडे पास करून घ्या आणि इकडून तो आपला तो पॉईंट, राईट. आता इथून ही टोटल हाईट किती दिलेली आहे आपल्याला, अशी 20. सो या पॉईंटपासून 20चा पॉईंट तुम्ही लोकेट करून घ्या.
आणि असं डिस्टन्स किती दिलं आहे, या 50मधनं 20 केले, म्हणजे इकडं आले किती 30, राईट. तर या लाईनला पॅरल ही रेष इकडे पास करून घ्या. या 50मधून आपले हे 20 केले, सो इथून हे डिस्टन्स किती असणार आहे आपलं 30. सर ते पॉईंट लोकेट करून घ्या, राईट. आणि जी काही व्हर्टिकल लाईन आहे आपली, तर व्हर्टिकल लाईनला पॅरल तो पॉईंट खाली ओढून घ्या. राईट. आता आपण हा जो काय बॉक्स केला आहे तो बॉक्स असाच इकडं पास करून घ्यायचा आहे आपल्याला, राईट. सो एल शेप जो काय आहे तुम्ही आता काय करतो फेंटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे, राईट. तर ती जी काही लाईन आहे ह्या लाईनला पॅरल इकडून आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट कनेक्ट करून, राईट. हे आता आपण सगळं फेंटमध्ये काढलं, राईट. कारण इथं आपल्याला सर्कल काढायचं आहे, प्लस इकडं हा अँगलचं प्रोजेक्शन आहे, राईट. इथंपर्यंत आपण पास करून घेतलं. हा एल कसं काढला हे लक्षात आलं असेल. एवढं लक्षात ठेवा की व्हर्टिकल लाईन ह्या नेहमी आपल्या काय असणार आहेत, व्हर्टिकल असणार आहेत. आणि ह्याच्या काय हॉरिझॉन्टल लाईन आहे ते इकडच्या साईडला 30 डिग्रीमध्ये असं पॅरल तुम्हाला पास करायचे, आणि इकडचे जे काय ते ह्या लाईनला पॅरल तुम्हाला पास करायचं, राईट. आता इथं मला काय काढायचं आहे, हाफ सर्कल आहे, राईट. हा हाफ सर्कल आहे इकडून बघताना, पण त्याची आतमध्ये डिस्टन्स विड्थ किती दिलेलं आहे मला 15, राईट. आणि हाफ सर्कलच आहे. सो इथे टोटल हे किती आहे डिस्टन्स 60. सो मी इथे काय करणार, पहिला 60चा हाफ लोकेट करून घेतलं. किती आलं 60चा हाफ 30. आता त्याचा आपल्याला रेडियस किती आहे 10 आहे, म्हणजे आता डायमीटर किती आला 20. सो जो काय सेंटर लोकेट केला आहे त्या सेंटरपासून इकडं हाफ 10 इकडे टाकून घेतलं, राईट. सेंटर लोकेट केल्यानंतर तर जी काही व्हर्टिकल लाईन आहे आपल्याला त्या व्हर्टिकल लाईनला पॅरल इथून ही एक फेंट लाईन पास करून घेतली आणि त्यावर सेम. आता 20x20 आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर प्लॉट करायचं आहे, राईट. प्लॉट केला आपण स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ही जी काय लाईन आहे ह्या लाईनला पॅरलल इथून एक बॉक्स करून घ्या. सिमिलरली या लाईनला पॅरलल हे पार्ट प्लॉस करून घ्या, राईट. परत सिमिलरली जी काय व्हर्टिकल लाईन आपल्याला अवेलेबल आहे व्हर्टिकल लाईनला पॅरल इथे जे काय पॉईंट मिळालेला आपण तिथून एक फेंट लाईन, राईट. हे बॉक्स कर लक्षात आलं. आता हा जो काय सर्कल आहे हा कुठल्या साईडला दिसतो आपल्या ओरिजिनच्या कुठल्या साईडला आहे, राईट हँड साईडला, राईट. सो राईट पॉईंटपासून स्टार्ट करायचं, राईट. सो राईट पॉईंटच्या इथं मॅपेटचं सेंटर ठेवा, राईट कॉर्नरच्या इथं. त्या पॉईंटपासून समोरचे जे मिड पॉईंट दिसतात ते कनेक्ट करून घ्यायचे. इथं ठेवा, इथून हे पॉईंट कनेक्ट करून घ्या, प्लस इथं ठेवा, या पॉईंटवरून इथला वरचा पॉईंट कनेक्ट करून घ्या. आता याचा अपोजिट पॉईंट कुठला आहे आपला, हा आहे, राईट. सो इथं ठेवा, इथून ते पॉईंट कनेक्ट करून घ्या, परत इथं ठेवा, तिथून ते पॉईंट कनेक्ट करून घ्या, राईट. कनेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला इथं काय आता हाफ सर्कल आहे, राईट. सो त्यामुळं इथं मॅपेटचं सेंटर ठेवायचं आणि जो काय पार्ट आहे तो डार्क करून घ्या, राईट. आलं. परत इथला हा जो काही इंटरसेक्शन पॉईंट मला इथं मिळालेला आहे तिथं मॅपेटचं सेंटर ठेवा. तिथं आपल्याला मॅपेटचं सेंटर ठेवा आणि त्या पॉईंटपासून आपल्याला असं आर्क म्हणायचं, राईट. हा इथं प्रोटेक्टर बसत नाही, हा आज आपला आर्क यायला पाहिजे, राईट. ह्याला लक्षात. आता हाच पॉईंट असं मागे किती mm आहे, इकडे विड्थ किती दिलं त्याला 15 mm, राईट. सो काय करणार मी, विड्थ तिकडे 15 दिले ना आपल्याला. सो ह्या लाईनला पॅरलल जे काही 30 डिग्रीची लाईन आहे तेच इकडे हा पॉईंट इकडे थोडंसं मी पास करून घ्यायला. इथूनही इथला पॉईंट मी इकडे 15 mm पास करून घ्यायला. त्याचं डिस्टन्स किती नाही 15. सो ते मी इथं पॉईंट फक्त लोकेट करून घेतला, राईट. लोकेट करून घेतल्यानंतर जी काही इकडची 30 डिग्रीची लाईन आपल्याला अवेलेबल आहे या लाईनला पॅरल ते बॉक्स करून घ्यायचं, राईट. तो फक्त फेसला आहे का, इकडे आतपर्यंत आहे ना. सो हा कर्व, हा जो काही कर्व आहे आपण कुठल्या पॉईंटवरनं मारला आहे, ह्या पॉईंटवरनं मारला आहे, राईट. आपले टोटल मागं किती गेले 15. सो सिमिलरली जे काही आपली इथली 30 डिग्रीची लाईन आहे या लाईनला पॅरलल तो पॉईंट, हा पॉईंट तेवढ्या किती mm ला मागं पास करायचं 15 mm, राईट. 15 mm इथं ठेवा.
परत नेक्स्ट त्या इथं प्रोटॅक्टरचं सेंटर ठेवा. तिथून हा जो काय आपल्याला पॉईंट अवेलेबल आहे हा इथला इथं ठेवा आणि इथला आर्क पास करून घ्यायचा. राईट, इथे ठेवलं मी आणि ह्या जो काय पॉईंट मिळाला तिथून आर्क पास केलं. म्हणजे हा आर्क असा मागं गेला आहे ते लक्षात आलं 15 mm. राईट, मग त्यानंतर इथलं झालेला पार्ट आपलं कंप्लीट झालं. त्यामध्ये जे फेंट काढलेलं ते मी आता इथं काय करतोय डार्क. राईट, सिमिलरली इथलं पण मी काय करतोय आता डार्क. हे पण डार्क केलं. सिमिलरली इथलं पण पार्ट डार्क केलं. आता इथून वरती हाईट म्हणजे किती दिली आहे टोटल 32 आहे. राईट, 20% किती आहे 32. 30, 31, 32. राईट, तो आपल्याला पॉईंट मिळाला तिथं. सिमिलरली ही जी काही लाईन आहे ह्या लाईनला पॅरल तो पॉईंट फक्त इकडं मी पास करून घेतला. राईट, इकडची जी काही लाईन आहे आता आपल्याला इथं काय करायचं अँगल दिलेला. राईट, हा अँगल मी तर डायरेक्टली घेऊ शकतो का नाही, तर त्यासाठी आपल्याला खाली प्रोसिजर करायचं इथं. राईट, जर ते कसं करायचं बघा. हे टोटल डिस्टन्स किती दिले आहे मला 60. सो ते मी 60चा एक पॉईंट लोकेट करून घेतला प्लस 60चा मिड पॉईंट घेतला 30. ही टोटल हाईट किती आहे आपली वरती 20. राईट, सो तुम्ही 20 डिस्टन्स घेतला आणि पॉईंट लोकेट करून घेतला. राईट, परत जी काही 60 डिग्रीची लाईन होती त्या लाईनला पॅरल 60 mm लाईन त्या लाईनला पॅरल मी फेंट लाईन पास केला. आता हे माझे 2 पॉईंट झाले 60चे. राईट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. राईट, अँगल किती दिलं आहे 60 डिग्री दिलं आहे. राईट, सो इथं ठेवा प्रोटेक्टर. ह्या पॉईंटपासून 60 डिग्री घ्या, इकडे लोकेट करा, इकडच्या पॉईंटवर ठेवा, इकडे पास करून घ्या. राईट, हे जरी तुम्ही केलं तरी चालतं, काय अडचण नाही त्याला असं. राईट, इथं ठेवा, कनेक्ट करून घ्या, इथं ठेवा, कनेक्ट करून घ्या. राईट, नेक्स्ट काय करायचं आपल्याला आता हे जे काही डिस्टन्स आलेलं आहे आपल्याला हे एवढं डिस्टन्स असं ह्या 20 पासून हे डिस्टन्स जे आहे ते मॅपॅडमध्ये घ्यायचं, कंपासमध्ये घेऊन ठेवा. इथं मिड पॉईंट लोकेट करून घ्या. 60चं मिड पॉईंट किती असणार आहे आपल्याला 30. तो प्लॉट करा. जे काही तुम्ही इथून डिस्टन्स घेतलेलं आहात हे डिस्टन्स घ्या, इकडे एक आर्क मारून घ्या, इथे ठेवा, इकडे एक आर्क मारून घ्या. राईट, ते पास केल्यानंतर इथून ही तिरकी रेष इथे ठेवा, तिरकी रेष. राईट, आणि हे डार्क करून घ्या. राईट, आता हाच पार्ट असं मागं पण आहे आपल्या 20. सो तेवढाच यायला ते पण पार्ट आपल्याला काय करायचं आहे पास करायचं. राईट, सो हे घ्या, इथून इकडे डार्क घ्या, तुम्ही इकडे पास करा, हे इकडून पास करा आणि हा पॉईंट इकडे कनेक्ट करून घ्या. राईट, मग आपण जे हे केलं होतं ते रब करून घ्यायचं प्रोजेक्शन. राईट, आलं लक्षात. आता इथं आपल्याला परत काय काढायचं आहे सर्कल काढायचं आहे. त्याचं डायमीटर किती आहे 20 आहे. राईट, मग परत सेम ही जी काय लाईन आहे आपण 30 डिग्रीच्या लाईनला 10 mm लेफ्ट हँड साईड 10 mm इकड साईडला. राईट, प्लस जे काय वर्टिकल लाईन आहे त्याला वर्टिकल डिस्टन्सवर ठेवायचं. इकडे एक पॉईंट लोकेट करा, इकडे एक पॉईंट लोकेट करा. राईट, मग त्यानंतर नेक्स्ट जे काही आपल्याला वर्टिकल लाईन अवेलेबल आहे तो वर्टिकल लाईनला पॅरल इकडे एक लाईन पास करून घ्या, इथं ठेवा, परत इकडे एक लाईन पास करून घ्या. सिमिलर नेक्स्ट जी काय 30 डिग्रीची आपली लाईन अवेलेबल आहे त्या लाईनला पॅरल इकडे एक लाईन मिळाली, इकडे एक लाईन. राईट, आता तो जो काय सर्कल आहे तो परत कुठल्या साईडला आहे राईट हँड साईडला. राईट, सो इथं ठेवा मॅपॅडचं सेंटर, या पॉईंटवर ठेवून इकडचा पॉईंट कनेक्ट करून घ्या, इथं ठेवा, इथे ठेवून हा पॉईंट करून घ्या. त्याचा अपोजिट पॉईंट कुठला इथे आहे. राईट, तिथे ठेवा, तिथून
हे पॉईंट कनेक्ट करून घ्या, इथं ठेवा, इथून कनेक्ट करून घ्या. राईट. नेक्स्ट सर्कल इथं ठेवा, या पॉईंटच्या इथं ठेवा, इथून पास करून घ्यायचं आहे. पर इथे ठेवा, ते समोरचे जे काही मिड पॉईंट आहेत ते 2 मिड पॉईंट पासून कनेक्ट करून घ्या. परत हा जो काही इंटरसेक्शन पॉईंट अवेलेबल आहे इथे ठेवा. हा इथं ठेवून तुम्हाला असा मॅपेडनी कर्व काढायचा आहे. राईट. परत नेक्स्ट इथे ठेवा. विथ द हेल्प ऑफ प्रो सर्कल किंवा हे तुम्ही असं काढू शकता. राईट. हे आलं, हे लक्षात आलं आपलं सगळ्यांना. आता इथं मी फक्त ॲरोड दाखवते कसं आपण आर्क मारलाय. तर राईट, इथं ठेवून या पॉईंटवरनं आपण इथला आर्क मारलाय. परत इथे ठेवून आपण हा आर्क पास केलाय. या पॉईंटवर ठेवून आपण इथला आर्क आपण पास केलेला आहोत. परत सिमिलर या पॉईंटवर ठेवून इथून इथला आर्क पास केलेला. राईट. इथं आपला प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करून कंप्लीट झालेला आहे. राईट. आता इथं ही जी काय प्रोसेस केली, ही प्रोसेस आता असा जर कंपोनंट तुमच्याकडे ऑलरेडी जर काढलेला असेल तुम्ही विथ प्रॉपर डायमेन्शन्स, राईट, तर तुम्ही डायरेक्टली इथूनही ह्याचं डिस्टन्स घेऊ शकता. राईट. याचं तर विथ डायमेन्शन जर तुम्ही काढलं असेल तर हे डिस्टन्स घेऊन इथे तुम्ही असं मार्क करू शकता. जर असं काढलेलं नसेल, फक्त तुमच्याकडे फिगरच असेल, तर असं सेपरेट काढून तुम्हाला ते करावं लागणार आहे. राईट. होप हा प्रॉब्लेम सर्वांना कळालाच असेल. राईट. व्हिडिओ बघत प्रत्येकाने प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला सर्वांना जमणार आहे. राईट. थँक्यू. हॅव अ हॅपी लर्निंग.